मित्रांनो, आम्ही आलो होतो गेटवे ऑफ इंडियामध्ये, म्हणजेच मुंबईमध्ये. तर चला आपण याच्या मागची जो व्लॉग आहे तो आपण बघूयात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मिस्टर अँड मिसेस देशमुख व्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मला ऑफिसला सुट्टी होती आणि आम्ही चाललो होतो पुन्हा फिरायला. तर आपण पुढे जाणून घेणार आहोत आम्ही कुठे चाललो होतो. तर सगळ्यात आधी जाण्याच्या आधी आमचं सगळं आवरलं होतं. तर आम्ही बेलाला बाय बाय असं म्हणता म्हणता तिला मस्तपैकी असं लाड करत होतो बेलूचा. बघा बेलू किती क्यूट बसलेली आहे. सकाळ सकाळी तिला घेणं म्हणजे खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आम्ही दोघंही निघालो होतो आमच्या सफारीवरती. सगळ्यात आधी तर आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनवरून लगेच आम्ही आमच्या ग्रुपला जे आमच्यासोबतचे जे फ्रेंड्स होते त्यांच्याकडे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो लोणावळ्याला. होय, आम्ही चाललो होतो लोणावळा स्टेशनला. एकदा लोणावळ्याला आम्ही उतरलो. इथला व्ह्यू इतका सुंदर होता आणि सकाळची थंडी होती. त्याच्यानंतर आम्ही जात होतो. आम्ही लोणावळ्यावरून उतरल्यानंतर आम्ही गेलो मग मुंबईच्या एक्सप्रेसवेवरती. बघा इतकी गर्दी होती, पण लकीली आम्हाला सीट पण भेटली. बघा हे कसे नाटकी करतात झोपायचे. त्याच्यानंतर इथला व्ह्यू इतका सुंदर होता आणि मित्रांनो, मी पहिल्यांदाच चालले होते मुंबईला. सो मी खूप जास्त एक्सायटेड होते मुंबईला जाण्यासाठी. बघा तिथला व्ह्यू बघा किती सुंदर होता. इतकं छान झाडे होते, जंगल होतं तिथे. माझ्यासाठी तर ते खूप छान होतं, कारण माझं फर्स्ट टाईम होतं तिथे जाणं मुंबईचं. तर मस्तपैकी तिथे झोप बीप खूप छान घेतली, कारण 3-3.5 तासाचा रस्ता होता, म्हणून आम्ही मस्तपैकी झोप घेतली. त्याच्यानंतर निघालो. मग आम्ही मुंबईच्या दादरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर पोहोचल्यानंतर मग आम्ही पुन्हा एकदा तिकीट काढलं, का तर आम्हाला जायचं होतं मरीन ड्राईव्हला. सो आम्ही तिथून मग मरीन ड्राईव्हच्यासाठी लोकलमध्ये बसलो. आम्ही 4 जण ग्रुप आहे. हे ह्यांचे फ्रेंड्स आहेत, खूप चांगले मित्र आणि त्यांचे मिसेस आहेत ते. बघा इथले बिल्डिंग्स बघा खूप सुंदर आहेत, खूप मोठे आहेत. तर आम्ही उतरलो होतो स्टेशनला. त्याच्यानंतर मग आम्ही इथे बीचवर जाणार होतो मरीन ड्राईव्हला. इतकं ऊन होतं, दुपारचे जवळजवळ 11-11:30 वाजले असतील. तर आम्ही लवकरात लवकर तो बीच बघायला गेलो. इथे इतकी सुंदर, म्हणजे इथलं नेचर इतकं छान होतं आणि इथे अजिबातच कचरा नव्हता. इतकं छान इथली स्वच्छता ठेवली होती. खूप सुंदर वाटलं तिथे जाऊन. मग आम्ही नंतर गेलो बीचवरती. मरीन ड्राईव्हला बघण्यासारखं खूप काही आहे, पण होय तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर दुपारपेक्षा संध्याकाळी जाणं प्रिफर करा, कारण संध्याकाळी तिथे बसायला पण खूप छान वाटतं आणि इथे सगळ्यात मेन ऊन खूप होतं. सो आम्ही जास्त वेळ इथं बसलो नाही. आम्ही टाईमपास केला तिथे बसून, पण जास्त उन्हात नाही बसलो. आम्ही लगेच मरीन ड्राईव्हला उठलो. तिथे मस्तपैकी जरा अर्धा-पाऊण तास आम्ही तिथे टाईमपास केला. खूप सारे पक्षी होते तिथे. बघा मरीन ड्राईव्हला तुम्ही आले असाल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघा इथला समुद्र किती सुंदर दिसतो, किती मोठे बिल्डिंग्स आहेत तिथे. जाता मी तिथले व्हिडिओ शूट करत होते, का तर मला तुम्हाला दाखवायचं होतं की तिथलं नेचर कसं आहे ते सर्व आपण बघणार होतो. इथे जरा गोडाऊन म्हणजे जरा खालून रस्ता केलेला आहे, त्याच्यामध्ये आत्ता नवीनच बांधलेला आहे आणि इथे वुमन्स डेचा कार्यक्रम सेलिब्रेट करत होते, त्याच्यामुळे तिथे त्या गोष्टीची गर्दी आहे. मग आम्ही त्याच्यानंतर मरीन ड्राईव्हला गेलो. तिथे जरा आराम केला. जवळजवळ अर्धा-पाऊण तास बसलो. आम्ही जरा मस्ती केली, टाईमपास केला. एकमेकांसोबत बोलायला भांडायला आम्हाला खूप आवडतं. बघा तिथे मी डॉग बघितला. ह्याची कोणती ब्रीड आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर जरा ह्यांचे आम्ही शूट्स केले. खूप सुंदर व्ह्यूज आहे मित्रांनो, नक्कीच तिथे जासाल. मुंबईला जर तुम्ही पब्लिक असाल तर तुम्ही तिथे गेलेच असाल, आणि जे गेले त्यांनी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पण जरा शायनिंग खाल्ली. मी म्हटलं ह्यांनी काढलं तर मी का नाही, मी पण करणार. त्याच्यानंतर आम्ही एवढ्या उन्हामध्ये तिथून पण निघालो. मग आता आम्ही जाणार होतो तिथे एक बीच आहे शेजारीच. तिथे बीचवरती गेलो. तिथे जरा जेवण केलं आम्ही, कारण खूप जास्त भूक लागलेली होती. तिथे मस्त आराम केला, कारण इथलं नेचर इतकं सुंदर आहे ना, जायची इच्छाच होत नव्हती.
सगळ्यात मेन स्वच्छता खूप चांगली आहे तिथे. हे सगळं मरीन ड्राईव्हच्या तिथेच आहे. त्याच्यानंतर आम्ही एका बीचवर गेलो, तिथे मस्तपैकी पाण्यातसुद्धा खेळलो आणि तिथे जेवण केलं. इथे स्ट्रीट फूड असतात, ते खूप छान लागतात. तिथे मग आम्ही गोळा खाल्ला, गोळा घेतला आम्ही 2. त्याच्यानंतर आम्ही तिथे निवांतपैकी गोळा खात बसलो, काला खट्टा खात बसलो आम्ही. ते झाल्यानंतर इथे पक्षी पण खूप सारे ते बर्ड्स होते. मग जरा आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो. एवढं लांब गेल्यावरती समुद्रात नाही गेल्यावरती अर्थच नाही आहे. त्याच्यानंतर मी खूप सारे व्हिडिओ शूट केले, ते पण तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, इथला समुद्र हा समोरून असा दिसतो. खूप घाण होते मित्रांनो, समुद्र अगदी चांगला नव्हता. तिथले रस्ते रोड ते खूप चांगले होते, पण समुद्र अजिबातच चांगला नव्हता. पाणी पूर्ण पायापर्यंत येत होतं, एवढं चांगलं पाणी पण खूप घाण होतं मात्र. त्याच्यानंतर आम्ही जेवण पण केलं तिथे. त्याच्यानंतर आम्ही तिथे जरा वेळ आराम केला, का तर आम्ही खूप थकलेलो होतो. आम्ही खूप वॉकिंग केली तिथे. मग आम्ही जेवण केलं. इथे स्ट्रीट फूड खूप चांगले आहेत, सो तुम्ही तिथे जेवू शकता नक्कीच. मस्त जेवण पोट भरल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो. आम्हाला दुसऱ्या लोकेशनला जायचं होतं, ते पण तुम्हाला पुढे कळेल आम्हाला कुठे जायचं होतं. त्याच्यासाठी पण आम्ही लोकलच गाठली, कारण मुंबईमध्ये सगळ्यात चांगला कुठेही जाऊ शकता. 5-5 मिनिटाला दर 5 मिनिटाला लोकल असतात. लोकलमध्ये बसलेलं. आणि होय, लोकलमध्ये आम्हाला फॉरेनर भेटले, जे की आपल्या नाही अदर कंट्रीचे होते. त्यांना पण जरा हाय हॅलो केलं. त्यांना पण जरा लोकेशन हवं होतं, रोड हवा होता, सो ते पण आम्ही सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी थोडंसं ब्लॉग शूट केलं. मी त्यांना जरा व्हिडिओमध्ये घेतलं. मग आमचा रस्ता आला. आम्ही आलो होतो छत्रपती शिवाजी टर्मिनलला. हे इतकं मोठं आहे, मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. इतकं सुंदर वाटलं मला ते बघून. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढं आलो. मी पहिल्यांदाच टॅक्सीमध्ये बसले होते, कारण मी मुंबईला पहिल्यांदा गेले होते, त्याच्यामुळे मी तिथे टॅक्सीमध्ये पहिल्यांदा बसले होते. मला सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या होत्या. असं नाही की काही पेंडिंग असायला हवं. सो आम्ही टॅक्सीमध्ये मग गेलो आणि आता आम्ही आता इथून हळूहळू जाणार होतो इंडिया गेटला. होय, हे बघा किती सुंदर आहे गेटवे ऑफ इंडियाला जाणार होतो. इतकं सुंदर आहे इथलं नेचर. बघा ना, किती जास्त गर्दी होती. एवढ्या उन्हात सुद्धा किती सारे लोक होते तिथे. समुद्र खूप सुंदर होतं. इथे तुम्हाला ताज हॉटेलसुद्धा भेट दिसेल. इंडिया गेटवर तुम्हाला ताज हॉटेल सगळं दिसणार आहे. आणि गर्दी तर अप्रतिम होती तिथे. आम्ही देखील खूप सारे व्हिडिओज फोटो शूट केले तिथे. आमचं पाणी संपलं. आम्हाला एवढी तहान लागत होती की आम्ही जवळ 7-8 बॉटल संपवले. मग आम्ही पाणी संपलं. मग त्याच्यानंतर पाणी घेतलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो समुद्राच्या तिथे. म्हणजे आम्ही ह्यावेळेस बोटिंग नाही केली, कारण आमच्याकडे टाईम पण कमी होता. आम्हाला परत रिटर्न यायचं होतं लोकलने. सो आम्ही फक्त तिथे शूट केलं, तिथे पाहिले, व्हिडिओज काढले, फोटोज काढले. इंडिया गेट बॅक साईडनी कसं दिसतं हे पण पाहिलं. इतकं सुंदर नेचर आहे तिथलं. जरा ह्यांचा पण व्हिडिओ शूट केला. मग आम्ही दोघांनी व्हिडिओ शूट केला. कसं वाटतं तुम्हाला आमच्या दोघांचे फोटोज? मला नक्की सांगचा. समोरून इतकं सुंदर दिसत होतं ताज हॉटेल.
इतकं छान होतं. सगळे जे बिल्डिंग आहेत ते सगळे ओल्ड कन्स्ट्रक्शन आहेत, जुने बिल्डिंग आहेत. त्याच्यानंतर आम्ही परत बस स्टॉपला गेलो. तिथून आम्हाला जायचं होतं पुन्हा जरा शॉपिंग करायचा विचार केला, कारण तिथे खूप जास्त शॉपिंगचे सेंटर्स असतात. मग आम्ही विचार केला शॉपिंग करायला जातो. तर आम्ही पुन्हा गेलो छत्रपती शिवाजी टर्मिनल्स म्हणजे स्टेशनला. मुंबईमध्ये सगळ्यात मोठं स्रोत हे स्टेशन आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता. इतकं मोठं आहे ना हे स्टेशन. मी स्वतः पहिल्यांदा बघितलं होतं. मी फक्त मूवीजमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्या स्टेशनवरून बाहेर निघालो. भुयारे मार्गातून बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर तिथे खूप सारे मार्केटसुद्धा असतात. इथे ग्राउंड होतं. खूप सारे मुलं जे आहे ते क्रिकेट खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही मग त्याच्या बाहेर गेलो. इतकी गर्दी होती, पण तुम्ही इथे नक्कीच जा. खूप छान आहे मार्केट हे. मग आम्ही तिथून शॉपिंग केली. शॉपिंग करून मग लगेच आम्ही निघालो, कारण आमची लोकल होती यायची. आम्ही खूप घाईघाईत आलो होतो, कारण आम्हाला परत घरी पण यायचं होतं. परत आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनल्समध्ये आलो. ते बघा खूप सारे लोकल पेंडिंग लाईनमध्येच असतात, आणि ह्यांना घाई होती कारण लोकल मिस झाले तर मग संपलं. आमची लोकल ऑलरेडी तिथे थांबलेली होती. आम्ही त्याच्यासाठी इतक्या फास्ट गेलो, आणि त्याच्यानंतर मग आम्ही बसलो परत लोकलमध्ये. सिंहगड एक्सप्रेस होती ती. पाणी घेतलं, मस्तपैकी बसलो सिंहगड एक्सप्रेसमध्ये. इतकं सुंदर आणि रिकामं होतं, त्याच्यामुळे आम्ही एकदम निवांत बसलो, आराम केला. खूप थकलो होतो. कशी होती व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.